आज आपण करणार आहे हिरव्या मिरचीचं लोणचं। त्याच्यासाठी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। मिरच्या आधी धुवून स्वच्छ पुसून घ्यायच्या आपल्याला। मिरच्या कट करून घेऊ। मिरच्या आपल्या कट करून झालेल्या आहेत। आता याच्यासाठी आपण मसाला करून घेऊ। मिरचीला आपण हळद आणि मीठ लावून घेऊ। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। आता मीठ टाकून घेऊ। एक मोठा चमचा मीठ टाकणार आहे। मिरचीचा मसाला करण्यासाठी मोहरीची डाळ घेतलेली 2 चमचा, 1.5 चमचा जिरे घेतलेले, 2 चमचे बडीशोप घेतली, धने घेतले 2 चमचे आणि 1 चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत। लिंबाचा रस पण घेतलेला आहे। मोहरीची डाळ घेतलेली ती भाजून घेऊ। 1 चमचा मेथ्या, 2 चमचे धने, 1.5 चमचा बडीशेप, 2 चमचे जिरे हे आता आपल्याला भाजून घ्यायचे। बारीक गॅसवर याला छान भाजून घ्यायचं। मोहरीची डाळ नसेल तर मोहरी वापरायची इथे 2 चमचे। मसाला आपला भाजून झालेला आहे। जास्त डार्क नाही करायचा, थोडासा गरम झाला की काढून घ्यायचा। हळद आणि मीठ मिक्स करून घेऊ। मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ। मसाला आपला छान बारीक झालेला आहे। आता हा मिक्स करून घेऊ। मसाला मिक्स करून घेऊ मिरचीमध्ये। यातच टाकून घेऊ लिंबाचा रस। आणि तुम्हाला जास्त करायचं असेल तर विनेगर वापरलं तरी चालतं, खराब होत नाही लवकर। मसाला मिक्स करून घेऊ। मसाला आपला छान मिक्स करून झालेला आहे। आता आपण याच्यासाठी तेल गरम करून घेऊ। अर्धा कप तेल घेतलेले, गरम करून घेऊ। तेल छान तापलेले, थोडंसं हिंग टाकून। तेल छान तापलेले, अर्धा चमचा हिंग टाकून घेऊ। तेल टाकून घेऊ आता मिरचीमध्ये। हे मिक्स करून घ्यायचं छान। झालं आता आपलं मिरचीचं लोणचं।
खूपच छान झालेलं आहे आपलं लोणचं. हे बघा.